पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19वा हप्ता आला। कृषी मंत्र्यांची सर्वात मोठी घोषणा या संदर्भात सविस्तर बातमी आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण पाहत आहात योजना कॉर्नर लोकप्रिय यूट्यूब चॅनल। तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले असेल ला नक्की व्हिजिट करा। तर एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता अखेर आला आहे आणि कृषी मंत्री जे आहेत, केंद्रीय कृषी मंत्री यांनी मोठी घोषणा केलेली आहे। या संदर्भात सविस्तर बातमी आपण जाणून घेणार आहोत। त्यांनी माध्यमाशी बोलत असताना त्यांनी अखेर सांगून दिलेलं आहे की हप्ता कधी येणार आहे आणि या कार्यक्रमामधून वितरित केला जाणार आहे। या संदर्भात सविस्तर बातमी त्यांनी सांगितलेली आहे, तीच बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत। तर एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा आता 19वा हप्ता अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केला जाणार आहे, म्हणजेच येणार आहे 19वा हप्ता। त्या अनुषंगाने मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19वा हप्ता तुम्हाला भेटणार का नाही या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेणार आहोत। तर आपण जे पीएम किसान योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा हप्ता जो आहे त्या हप्त्यासाठी आपण नो युअर स्टेटसवर क्लिक करायचं आहे। मी स्क्रीनवर सविस्तर माहिती सांगत आहे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपल्या यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। तसेच आधार संलग्न बँकेमध्ये हे थेट पैसे जाणार आहेत। कसे आधार संलग्न बँकेमध्ये जाणार आहेत त्या अनुषंगाने आधार कार्डला बँक लिंक असणं गरजेचं आहे, जेणेकरून येणारा हप्ता 19वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट केला जाऊ शकतो। फार्मर कॉर्नरवर तुम्ही गेल्याच्या नंतर तुम्हाला एक पर्याय दिसेल नो युअर स्टेटस, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो, पुढीलची प्रक्रिया आहे ती मी सांगणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल नो युअर स्टेटसवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर सुरुवातीस तुम्हाला काय करायचं आहे, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा जे रजिस्ट्रेशन नंबर आहे ते असणं गरजेचं आहे। तर नसेल तर इथे स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल नो युअर रजिस्ट्रेशन नंबर, याच्यावर पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता क्लिक केल्याच्या नंतर इथे तुम्हाला हे जो इंटर रजिस्ट्रेशन नंबर हा जो पर्याय दिसत आहे, याच्यावर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आणि नंतर तुम्हाला हे जे कॅप्चा आहे हा कॅप्चा तुम्हाला टाकायचा आहे। कॅप्चा टाकायच्या नंतर इथं जे पर्याय दिसत आहे गेट ओटीपी तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला जो स्टेटस आहे तुम्हाला स्टेटस दिसणार आहे। आता महत्त्वपूर्ण दुसऱ्या पॉईंटकडे आपण जाणार आहोत। तत्पूर्वी पुनर्स एकदा विनंती आहे, आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करायचं आहे। जर तुम्हाला लाभधारी यादी म्हणजे आता 1900 हप्त्याची जर यादी पाहायची असेल, तुमचं नाव आहे का नाही हे पाहायचं असेल तर आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, एकंदरीत पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19वा हप्ता ही 19वा हप्ता शेतकरी बांधवांना मिळणार आहे। ही एक आनंदाची बातमी केंद्रीय कृषी मंत्री यांच्याद्वारे माध्यमाशी बोलत असताना त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे। आणि एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19व्या हप्त्याचं स्टेटस कसं काढायचं या संदर्भात सुद्धा मी माहिती सांगितलेली आहे। एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता जो आहे तो थेट शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँकेमध्ये जाणार आहे। ही एक आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी राहणार आहे, कारण की मित्रांनो, पीएम किसान योजना ही थेट आधार संलग्न डीबीटी अर्थात ही योजना आहे आणि थेट डीबीटीला जी बँक लिंक आहे त्याच्यामध्येच हे हप्ते जात असतात। त्या अनुषंगाने मित्रांनो, आधार कार्डला बँक लिंक असणं गरजेचं आहे। 19वा हप्ता जो आहे तो अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि 19व्या हप्त्याचं स्टेटस कशा पद्धतीने काढायचं या संदर्भात पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, सोप्या भाषेत सांगतो। नो युअर स्टेटसवर क्लिक करा। क्लिक केल्याच्या नंतर वरती पण एक पर्याय दिसेल, त्याच्यावर सुद्धा तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट दिल्याच्या नंतर देऊ शकता। इंटर द रजिस्ट्रेशन नंबरवर क्लिक करू शकता। क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो, तुम्हाला तुमचा स्टेटस दिसून जाईल, फक्त तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आता पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या हप्त्याचं जे रजिस्ट्रेशन नंबर आहे ते असणं गरजेचं आहे, कारण की मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या हप्त्याचं स्टेटस काढण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर असणं गरजेचं आहे। इथं रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे। रजिस्ट्रेशन नंबर टाकल्याच्या नंतर इथं तुमचा कॅप्चा भरायचा आहे आणि गेट ओटीपीवर क्लिक करायचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही स्टेटस तुमचं काढू शकता। तर एकंदरीत सविस्तर बातमी 19व्या हप्त्या संदर्भात आपण सांगितलेली आहे की स्टेटस कशा पद्धतीने काढायचं आहे। तर मित्रांनो, तुम्ही घरबसल्या स्टेटस काढू शकता। EKYCचा प्रॉब्लेम आला तर काही अडचण नाही, तुम्ही OTP EKYC करू शकता। पण आता स्टेटस काढणं गरजेचं आहे, कारण की 19वा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। एकंदरीत मित्रांनो, आता तुम्ही घरबसल्या दुसरी एक सुविधा निर्माण झालेली आहे, ती म्हणजे नो युअर स्टेटसवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही घरबसल्या स्टेटस काढू शकता। स्टेटस काढण्यासाठी आपण खाली सविस्तर माहिती त्यांनी दिलेली आहे, आपण पाहू शकता। फार्मर जे आहे तो रजिस्ट्रेशन नंबर जर तुम्हाला म्हणजे
नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल तर इथं आधार क्रमांक टाकायचा आहे, मोबाईल क्रमांक टाकायचा आहे, सविस्तर माहिती याच्यात देण्यात आलेली आहे, आपण पाहू शकता. आता समजा तुम्ही एक नवीन रजिस्ट्रेशन केलं 2025 मध्ये, आपण रजिस्ट्रेशन केलं आणि या रजिस्ट्रेशन विषयी तुमचं अप्रूव्हल मिळालेले का नाही, तुमचा फॉर्म सक्सेसफुल झाले का नाही, या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेणार आहोत. तर एकंदरीत मित्रांनो ते कसं चेक करायचं या संदर्भात, त्याच्या संदर्भात सुद्धा मी सांगणार आहे की स्टेटस कशा पद्धतीने चेक करायचा आहे. तर एकंदरीत मित्रांनो PM किसान योजनेचा 19वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये आणायचा असेल तर मित्रांनो KYC प्रक्रिया असेल ती पूर्ण करून घ्या. अत्यंत महत्त्वपूर्ण सूचना आहे. दुसरं म्हणजे मित्रांनो PM किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा जो हप्त्याचं स्टेटस आहे, तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन केलं असेल तर कशा पद्धतीने चेक करायचं या संदर्भात सविस्तर बातमी आपण जाणून घेणार आहोत. एकंदरीत स्टेटस ऑफ सेल्फ रजिस्टर फार्मर रजिस्टरचं जे रजिस्ट्रेशन आहे ते CSC वर तुम्ही केलं असेल, CSC सेंटरवर, तर कशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता. तर एकंदरीत मित्रांनो सोपं मी सांगणार आहे तुम्हाला. एक मित्र आपला जर जे आधार क्रमांक आहे ते इथं टाकायचं आहे. आपण स्क्रीनवर सविस्तर माहिती पाहत असाल तर एकदा तुम्हाला चेक करून सांगतो मित्रांनो. हे जे दिसत आहे, हा जो पर्याय दिसत आहे याच्यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे. आपण हा जो दिसत आहे तुम्हाला सेल्फ स्टेटस जे आहे तुम्ही काढू शकता, स्वतः काढू शकता. याचा अर्थ सेल्फचा अर्थ होतो स्वतः काढू शकता. कसं काढायचं या संदर्भात सविस्तर बातमी. तर एकंदरीत मित्रांनो PM किसान योजनेच्या देण्यात येणारा नवीन रजिस्ट्रेशन तुम्ही केलं असेल तर इथं तुमचा आधार क्रमांक आणि हा कॅप्चा जसा तसा टाकणं गरजेचं आहे. आता कॅप्चा अनेक जणांना टाकता येत नाही, ते कसा टाकायचं या संदर्भात थोडी माहिती. तर एकंदरीत मित्रांनो आपल्याला X असं लिहायचं आहे, KSWNF असं टाकायचं आहे. आणि तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे का, हे सर्चवर बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सविस्तर बातमी तुम्हाला पाहायला भेटून जाईल. तर एकंदरीत अशा पद्धतीने तुम्ही स्टेटस काढू शकता. तर एकंदरीत मित्रांनो PM किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा जो 19वा हप्ता आहे तो थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर एकंदरीत मित्रांनो आतापर्यंत पहिल्यापासून ते 19व्या हप्त्यापर्यंत सविस्तर तारखा जाहीर झालेल्या आहेत, आपण स्क्रीनवर पाहू शकता. तर एकंदरीत मित्रांनो अखेर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जो हप्ता आहे तो हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे आणि जमा होणार आहे. एकंदरीत 19वा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. अद्यापही झाला नाही पण आता होणार आहे. एकंदरीत कृषी मंत्री जे आहेत केंद्रीय कृषी मंत्री यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे. माध्यमाशी बोलत असताना 19व्या हप्त्यासंदर्भात सविस्तर बातमी दिलेली आहे. कारण की 19वा हप्ता अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार आहे. ही एक आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी राहणार आहे. एकंदरीत PM किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या 19व्या हप्त्यासाठी मी सांगितल्याप्रमाणे कामे करायची आहेत. तर 3 पर्याय असतात, 3 कामे असतात. आता 3 कामे कोणकोणती आहेत या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेणार आहोत. एकंदरीत लँड सेडिंग स्टेटसचा प्रॉब्लेम, आधार सेडिंग स्टेटसचा प्रॉब्लेम आणि आधार सेडिंग स्टेटसचा प्रॉब्लेम जो आहे तो KYCचा प्रॉब्लेम सुद्धा आहे, तो दुरुस्त असणं गरजेचं आहे. हे तिन्ही प्रॉब्लेम दुरुस्त करा. आपल्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बटन दाबा आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस केल्यानंतर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की विजिट करा. बेस्टच असेल अवेलेबल झालेला आहे. तर धन्यवाद मित्रांनो. जय शिवराय.